मला असं वाटतं ना, की आम्ही दोघेही कलाकार आहोत. हं. अ, मित्र आहोतच. नवरा-बायको झालो. त्याच्यानंतर आई-बाबा झालो. कलावंत आहोत. अ, मी माझ्या पद्धतीने काम करत असतो. चिन्मय तिच्या पद्धतीने ती काम करत असते. मग ती मराठी भाषेसाठी काम करत असते. ती मराठी शाळांसाठी काम करत असते. तिचं अभिनयाचं सुद्धा सुरू असतं. चित्रपट करत असते, नाटक करत असते. माझं एके ठिकाणी टेलिव्हिजन सुरू असतं, माझं नाटक सुरू असतं. अशा मी 2 वेगवेगळ्या दिशेने आम्ही वेगवेगळ्या दिशेने नाही, आम्ही समान एकत्रच चाललेलो आहोत, पण आपापली कामं करत चाललेलो आहोत. आम्ही अ, सुट्ट्या आम्हाला जशा पाहिजे तशा मिळत नाहीत. जेव्हा मी मोकळा असतो तेव्हा तिचं काहीतरी सुरू असतं. ती जेव्हा मोकळी असते तेव्हा माझं काहीतरी सुरू असतं. तर अशा वेळेला काय आपल्याला एकत्र बांधून ठेवेल किंवा एकत्र आपल्याला सुट्टीची पण मजा करता येईल, आपल्याला लोकांसमोर येता येईल आणि आपल्याला पैसेही कमवता येतील. तर असं काय आहे, तर आपण एकत्र काम करणं. सीरियल एक सीरियलमध्ये एकत्र काम करणं, तर आम्ही दोघे त्या मताचे नाही आहोत. कारण की सीरियलमध्ये नाही एकत्र काम करायचं. चित्रपट ते पण एक 15 दिवसाचंच काम असतं. हं, आम्हाला दोघांना आवडतं काय? रंगभूमी. रंगभूमी. आमच्या दोघांची सुरुवात मराठी रंगभूमीपासून झालेली आहे. हो. ज्वालामुखी? हां, ज्वालामुखी. ज्वालामुखी हे आमच्या दोघांचं पहिलं नाटक. पहिलं नाटक. ज्यात तुम्ही ओळखत होता हां, एकमेकांना. मग तिकडे आमची ओळख झाली आणि मग त्याला पण हं. त्याला 35 वर्ष झाली हो. असतील. तर मग असं ठरलं, की आपण एक नाटक करूया. हं. 2012 साली आम्ही लेकुरे उदंड झाली केलं. हो. ते 70-75 प्रयोग केला आणि ते बरं तेव्हा सोशल मीडिया किंवा असं एक्सपोजरच नव्हतं. नव्हतं. आम्ही त्यामुळे ते लोकांना टेलिव्हिजनवाले इंटरव्ह्यू हां, करायला यायचो. त्यामुळे लोकांना कळलंच नाही, की नाही. असं एक नाटक आलं आहे. गेलं. हो. मग आजच्या काळात, आजच्या घडीला म्हटलं, की आपण आता दोघेही मोकळे आहोत, तर आता आपण एक नाटक करूया एकत्र आणि एकत्र प्रवास करू. कलावंत म्हणून, मित्र म्हणून, नवरा-बायको म्हणून. तर ह्या नाटकामुळे मराठी रंगभूमीने आम्हाला एकत्र आणलेलं आहे आणि मराठी रंगभूमी ची शपथ घेऊन आम्ही पुन्हा एक नाटक करतो आहोत आणि जसं म्हणालो ना, की एकत्र राहणं, एकत्र काम करणं ना, ह्याच्यात खूप मजा असते. जेव्हा तुम्ही दोघे एकाच प्रोफेशनमध्ये असता, तेव्हा ही गंमत असते, की हां, आपल्याला एकत्र काहीतरी करता येईल आणि नाटकासारखी मजा नाही दुसरी. तुमचे दौरे असतात, तुम्ही सगळीकडे एकत्र जाता, ती प्रोसेस असते, रिहर्सलची प्रोसेस असते. त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एक बॉन्डिंग होतं तुमचं. बरोबर. तर त्यामुळे मला असं वाटतं, की त्या पद्धतीने आम्ही एकत्र ती मैत्री टिकवण्यासाठी ही दोस्ती तुटायची नाही हे नाटक म्हणजे आम्ही अपेक्षाही आपण एकमेकांच्या नकळत पूर्ण हां. करत नाही असतो. तुझी अपेक्षांच्या बद्दल जे तू म्हटलंस ना, हां. तर मला असं वाटतं की मैत्रीमध्ये म्हण किंवा प्रेमामध्ये म्हण, तुमच्या एकमेकांकडून अपेक्षा असतात. हं. पण जेव्हा तुम्ही संसाराला लागता, तेव्हा बरेचदा असं होतं की समाजाच्या तुमच्याकडून काही अपेक्षा असतात, कुटुंबाच्या तुमच्याकडून काही हो. अपेक्षा असतात. त्या अपेक्षा आपण दोघांनी आता एकत्रितरित्या पूर्ण करायच्या आहेत. हे एक वेगळ्या पद्धतीचं आव्हान असतं मला वाटतं. आणि त्या आव्हानामध्येच इतकी मजा असते की मग त्यावेळेला तुमची मैत्री कामाला येते. म्हणजे आता मी अगदी पूर्वी आपले सगळे रोल्स जे होते, सगळ्या नवऱ्याने करायच्या भूमिका संसारातल्या, बाईंनी हं. करायच्या भूमिका, हे इतके वॉटर टाईट कंपार्टमेंट्स होते. हं. म्हणजे मला आठवतंय की आता बघताना म्हणजे माझ्या भाच्या आहेत ज्यांना आता मुलं झाली आहेत. तर ती मुलं जेव्हा वाढतायत, तेव्हा ती मॅटर्निटी लीव्ह जरी ती बाई घेत असेल, तरीसुद्धा पुरुषसुद्धा घेतात हो. आत्ता पालकत्वासाठीची रजा आणि आई-वडील दोघे मिळून मुलांना वाढवतात. आता असं नाही होत, की म्हणजे डायपर्स बदलायला कुठल्याही नवऱ्याला आता बाबाला स्पेशली काही असं हे नाही वाटत, की शू केली की बाळ आईकडे देतायत असं होत नाही आता. ओके. म्हणजे सुमितच्या बाबतीमध्ये असं होतं, की अ, नीरज जेव्हा झाला तेव्हा मी पुण्याला होते, सुमित इकडे मुंबईमध्ये होता आणि ते बाळ झाल्यानंतर त्याला मालिश करायला ज्या बाई यायच्या त्या खूप रगडून, रगडून त्याला मालिश करायच्या आणि तो भयंकर किंचाळून रडायचा. तर मी म्हटलं, की आणि लोकांचं म्हणणं असं असायचं, की नाही त्याने त्याचे लंग्स मोकळे होतात आणि हे होतं वगैरे. पण मी म्हटलं, "नाही, मला हे सगळंच फार अघोरी वाटतं. त्याच्यामुळे माझ्या बाळाला मीच अंघोळ घालणार." हं. आणि मग ते सगळं असं, की "अगं तुझीच कंबर अजून दुखते" आणि असं वगैरे. तर मी म्हटलं, "असलं काही नाही. मी घालायचं अंघोळ."
आणि मी कॉन्फिडंट होते खूप. मला मजा यायची. म्हणजे बाळाला वाढवण्यात मला भीती कुठलीच वाटली नव्हती पहिल्या दिवसापासून. मी छान हाताळायचे बाळाला. तर सुमित आला आणि मला खूप सर्दी झाली होती तेव्हा. तर सुमित म्हणाला, की "आता मग आज मी घालणार बाळाला अंघोळ." तर सगळ्यांना असं वाटलं, की "अरे बापरे! सुमित कशी अंघोळ घालणार? एवढ्या छोट्या 29 दिवसाचं बाळ आहे फक्त आणि त्याला कसं पायावर घेऊन तो अंघोळ घालेल वगैरे." सुमितने अत्यंत कॉन्फिडेंटली त्या गोष्टी केल्या. आमच्याकडे हे असे रोल्स नाही आहेत, की हे त्यांनी कसं करायचं, हे मी कसं करायचं, असं काहीच नाही आहे. आणि ते मला असं वाटतं, की ते आमच्या आई-वडिलांपासूनची त्या दोघांची मैत्री खूप मस्त आहे. म्हणजे माझ्या सासू आणि सासऱ्यांची एकमेकांच्या बद्दलची मैत्री, की माझ्या सासूबाई तमिळ नाही आहेत. माझे सासरे तमिळ आहेत, माझ्या सासूबाई कर्नाटकातल्या आहेत आणि महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत. पप्पांनी कधीच त्यांना असं सांगितलं नाही, की "तू माझी भाषा बोल, तू माझ्या घरातलं जे जेवण, खाण, ज्या पद्धतीची संस्कृती आहे, तीच तू अंगीकार." हा मोकळेपणा असल्यामुळे त्या स्वतः जाऊन तमिळ शिकल्या. ते करण्याची जेव्हा तुम्हाला जबरदस्ती होत नाही, अपेक्षांचं जेव्हा ओझं नसतं ना तुमच्यावरती, तेव्हा तुम्ही स्वतःहून तुम्हाला काहीतरी करावंसं वाटतं. आणि ही गोष्ट फार सुंदर आहे. आणि आमच्या बाबतीमध्ये आता असं झालंय, जसं सुमित म्हणाला, की आम्ही समांतर पण खूप प्रवास केला. सतत सारखं एकमेकांच्या पायात येऊनच प्रवास करायला पाहिजे असं नाही. सतत एकत्रच चाललं पाहिजे असं नाही. आम्ही कधीच स्वतःचा ब्रँड बनवून तो विकायचा प्रयत्न केला नाही. त्याच्यामुळे कदाचित आम्ही लोकांना आजपर्यंत आवडतोय. नाहीतर ते जर सारखे सारखे दिसत राहिलो असतो, हो. सारखं सारखं आमची जोडी करत राहिलो असतो, म्हणजे कित्येकदा आम्ही आता अशी गंमत म्हणून काहीतरी बघतो ना, की मराठीतल्या अशा जोड्या, मराठीतल्या तशा जोड्या, त्याच्यात आमचं नावच नसतं. आणि मला इतकं छान वाटतं, की नाही होत आपण याच्यामध्ये. म्हणजे म्हणजे मी कुणावरती कमेंट करते असं नाही, पण इतकं आम्ही स्वतःला नाही त्या पद्धतीने आम्ही आमचं ब्रँडिंग केलं ठरवून. त्याच्यामुळे आम्ही छान राहिलो, समांतरपणे वाढत राहिलो. त्याच्यामुळे आता जेव्हा ना आमचं आम्ही काहीतरी गोळा करून आणलंय आणि त्याच्यानंतर परत जेव्हा एकत्र येतोय, तेव्हा वी आर एक्सचेंजिंग नोट्स. आमच्याकडे असं शेअर करायला खूप काही आहे. म्हणजे आज आम्ही खूप मोकळेपणाने एकमेकांना जसं असं सांगू शकतो, की "अरे, जरा तो सूर चुकतोय. ते जरा माझ्या आड येतंय. ते जरा बघ ना." असं आम्ही नाटकाच्या प्रोसेसमध्ये जे करतो आम्ही, ते फार छान वाढणं आमचं झालंय असं मला वाटतं. आणि परत एकदा तेंडुलकरांची आठवण आली मला, जेव्हा सुमित मगाशी म्हणत होता. आम्ही एकदा सखाराम बाइंडर आम्ही जेव्हा करत होतो डॉक्युमेंटेशनसाठी, तेव्हा एकदा मी, सोनाली, संदेश, अमृता आम्ही सगळेजण त्यांच्या घरी गेलो. सयाजी नव्हता, पण आम्ही बाकीचे सगळेजण गेलो होतो. आणि तेंडुलकर नाटक सोडून बाकीच्या सगळ्या विषयांवरती बोलत होते. तर आता त्यांना नाटकावरती कसं आणायचं, तर अशी सोनाली अशी सहज बसली आणि म्हणाली, "बाबा, मी असं ठरवलंय, की केस माझे हायलाइट्स आहेत ना, ते काढून टाकायचे लक्ष्मीचा रोल करताना." तर मला असं एकदम झालं, की हे काय बोलते ही यांच्याशी नाटकाबद्दल बोलताना. आणि ते उसळून म्हणाले, "असा कसा ग विचार करता बाहेरून आतला? कुठल्याही पात्राला भिडताना आधी आत्म्याला, म्हणजे आधी आतमध्ये उतरा, मग नंतरच्या गोष्टी दे विल फॉल इन प्लेस." लग्नाच्या बाबतीत तसंच असतं, मैत्रीच्या बाबतीत तसंच असतं, की जितके तुम्ही त्याच्या आत उतराल आणि तिथे मोकळेपणा असेल, तो असा बाहेर मग तो दिसायला लागतो. म्हणजे आता कॉम्पिटिशन नसते ना अशी, की तुझ्या बरोबरीची मी आहे का, की तुझ्या वरचढ आहे का, तू माझ्या वरचढ आहेस, असलं काहीच नसतं त्याच्यामध्ये. मैत्रीत आपण नाही बघ असं करत. मैत्रीत आपण प्रूव्ह नाही करायला जात. ते संसारात कधीतरी येतं मागच्या दाराने, तर ते आम्ही मागचं दार ठेवलंच ठेवलं नाही. नाही. जे काय आहे आवंजावं सगळी पुढच्याच दारातून आहे. तर नाही बोललं. हां, नाही. तर त्याच्यामुळे ती सगळी अशी मजा आहे. आणि त्यावेळेला तेंडुलकरांनी आणखीन एक वाक्य म्हटलं होतं, की आम्ही असं काहीतरी म्हटलं, की "चंपाचं मन मोठंच आहे ना" वगैरे असं. तर ते म्हणाले, की "कसल्या ढोबळ संकल्पना वापरता. मन मोठं, मन कोतं असं काही नसतं. समजूत वाढत जाते जगण्याची." तर मला असं वाटतं, की ह्या वाढलेल्या समजुती सकट जेव्हा आम्ही एकत्र काहीतरी करू बघतोय, तेव्हा त्याच्यात फार मजा येते. नाटक करताना तालमी असतात. हो. हा प्रयोगा आपण दौरे असतात. आपण बसने प्रवास करतो, मैलोन मैल जातो. बरोबर. वेगवेगळ्या ठिकाणी, गावांमध्ये, शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातो. आता आउट ऑफ इंडियाही आपण प्रवास करतो.
असं असतं ना, इतका वेळ आपण एकमेकांसोबत घालवतो. हो. जो आत्ताच तुम्ही म्हणालात, कारण मी कायम तुला जेव्हा फोन करते मग सुमित नाही ग, त्यांना फोन करतो मी नाहीच आहे घरी, म्हणजे तुम्ही हो. इतकं तुमच्यात हे होतं. पण मला इथे विचारायचंय की ना, आत्ताच्या ह्याच्यात एक वर्ड, एक शब्द खूप हा प्रचलित आहे की एकमेकांना स्पेस द्यायला. हम्म. स्पेस देणं आलं म्हणजे थोडा वेळ देणं आलं, म्हणजे सतत एकत्र राहणं नको.